घातले शिवजयंती आहे तुम्ही वेळगाव मध्ये काय नाटक लावले हा शिवजयंती महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती तुम्ही काय नाटक लावले हा पटत का तुम्हाला हे कोण माग बोलू राहिला हॅलो हो अहो तुम्ही काय तुम्हाला सांगतो हा असू द्या हा आपल्या पुढे कोणी बोलू शकत नाही मग वेळगाव असू दे आमोदे असू दे नाही तर तिकडं पळायचे आपण कोणला बोलून देत नाही आज फक्त पकड्या बोल पकड्या पकड्या आम्ही काय असे तसे कसे तुम्ही आम्ही असे तसे नाही मग आम्ही दिवसभर काहीच करत नाही काय करता तुम्ही दिवसभर काहीच करीत नाही मग एकदा काय संध्याकाळ झाली मग आमची गँग एकत्र होती कुठं गावड्या सोम्या एवढे मित्र आहे आम्ही एकत्र आलो मग आम्ही काय करतो काय करता पाऊले दारूची दुकान हो मग एकदा आम्ही दारूच्या दुकानात गेलो मग कोणी मारित 90 कोणी मारित पिल्लू कुणी मारिते खंबा मग आम्ही बाबा एकदा टाईट झालं मग आमचं काम लय कठीण मग आम्हाला इकडं तिकडं कोणी नाही वापरीत बर आमचं फक्त वारातीत काम काय करता तुम्ही वरात मग एकदा आम्ही टाईट झालं बर आमच्या मागे आम्हाला कुत्रे भेटतात आम्हाला चोर पण भेटतात आमच्या घरात चोरी होत नाही भाऊ मग एकदा आम्ही तर टाईट झालं मग आम्ही एकदा चालायला लागलो चालू कसं
ए शिंगराव इथं हो ए, हा आम्ही एकदा टाईट झालो. अहो मी काय म्हणतो ऐका ना हो बाबा. अहो आज शिवजयंती काय लावलं तुम्ही नाटक हे? ए तुमचं काही बी असू दे भाऊ, हे पोरं पहा ना तुमचे काही. माझं आहे का? हो ए, आहे का? अहो आपलंच आहे. आम्ही काही एकदा वातावरण टाईट झालं, एक खांबे मारला, मग इकडे वाजंत्री तयार झाली, आमची गँग तयार झाली, बरं. वातावरण टाईट झालं. काय करतो? वातावरण हा काय काम आहे तुमचं? आपलं एकच काम. हा एक ह्या मुलांना शांत बसवा. ही जे मुलं आहेत ना यांना शांत बसवा. आपलं एकच काम भाऊ. काय काम आहे? एक तर दारू हा आणि दुसरी पारू, बस दोनच कार्यक्रम चालू. हो तुमच्या 10 रुपये आणि 5 रुपये संसाराचं वाटोळ झालं ना माझ्या. हो तुमच्या 10 रुपये माझ्या संसाराचं वाटोळ झालं ना. हे 5 होण्यासारखी लेकरं आहे माझी. कोणाचे लेकर? हे 2 ते 10 खाली बसले. हे हा हे बडबड करेल, हे माझं पोर नाही, हेच पोरग आहे माझं मोठं. हे ना अहो हे ना माझ्या पहिलं बायकोच. अहो तुम्हाला काही आहे का? पोरं लग्नाचं आलं त्याला बायको भेटत नाही माहिती का तुमच्या दारूमुळे. हा. हे बघा शांत बसा, आवाज नाही करायचा. अहो हो अहो तुम्ही म्हणे मी बाजाराला चाललो म्हणे आणि काय पिऊन आले तुम्ही? हा बाजारात गेलो म्हणजे हे काय आहे तुमच्या हातात? आपल्या पुढं बाजार बिजार काय नसतो. मग आपण हे काय आहे माहिती का? काय काय आहे ते? हे काय आहे माहिती का? थांब मला एकदा ना स्टँड लावू दे. हा हे काय आहे माहिती का? हा हे दारू नाहीये. मग हे काय आहे? काय हे अमृत आहे, अमृत. अमृत आम्हाला बाकीचं माहित नाही. मग आम्ही फक्त अमृत पेलो. हा आम्हाला बायको नको, पोरं नको, आमचे नाते पते गेले हा गावाला. अहो तुमच्या 10 रुपये संसाराचं वाटळ झालं. एक एकच येऊ राहिले. शाळेत गेले होते वाटतं पोरे आपलेच. मी काय ठरवलं माहितीये का आता? हे मी काय ठरवलं माहितीये का? मला दादुल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. मला दादुल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. मला दारुड्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. मला दादुल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई, मला दादूला नको ग बाई. हो मोडक्याची घर तुटक्याची छप्पर. हा मोडक्याचं घर आणि तुटकीची छप्पर. म्हणजे तुला घर नाही का? अहो घर असतं तर मी कशाला इथं नाचली असती तुमच्या समोर. ए! मग
आपली इज्जत नाही घालायची. पा इज्जतदार. हे का आपलं आहे ना हा मूळ डोंगरी पासून हा मूळ डोंगरी तळवड वेळगा आमोद बोर्ड मळगाव मंगळ पळाशी सावरगाव न्याय डोंगरी इकडे लय क्रिकेट आहे क्रिकेट. मला म्हणते बावलट मला घर नाही घर नाही घर नाही घर नाही. हे का ती माझी मावशी आहे, त्या ती. अरे तू ग ना लांब नाकाचे तू ना आहे ना हा बसलेला नाकटा नाकाचा. हा कोण तो मा आहे ना मामा आहे. मामा माय मामा सासरा. दोघांची शपथ घेऊन सांगते आज हे दोघं बी रात्रीतून नाही मेले तरी चालते. तुमची शपथ घेऊन सांगते या बावळटाला आहे ना हा या नाही डोंगरीमध्ये बंगला बांधून दिलेला आणि इकडे ते ज्ञानेश्वर मंदिरच्या पलीकडे कॉलनी नाही का हा नांदगावची ना काय पाहतो तो बाहेर रे माझ्याकडं तिथं इलाय ना रो हाऊस बांधून दिलं रो हाऊस. तरी शेंबडी मला काय म्हणते मला घर नाही घर नाही घर नाही माहिती इज्जत घालू राहिली का यायची तुझी. हो इज्जतदार. ती माग सगळी पॅन्ट फाटली तुमची. हा आणि म्हणे न्याय डोंगरीला घर आहे इथं घर आहे तिथं घर आहे. ते काही तुम्ही घेतलंय का? अहो ते माझ्या बापाने घेऊन दिले माहितीये का? हा बाप आहे ना बाप. माझं लग्न झालं माझ्या संसारात आहे ना काढे करू राहिलं. आता यायची ना मी सुपारीच देते एका काचक्यात वर लगी. मोडक्याची घर तुटक्याची छप्पर मोडकेस घर तुटकेस छप्पर अन देवाला देवघर नाही मला दादोला भोगबाई. अन देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई. मला देवाला देवघर नाही मला दादोला भोगबाई. हा नवरा नको ग बाई मला दादोला नको ग बाई. मला दादोला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई मला दादोला नको ग बाई. मला दादोला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई मला दादोला नको ग बाई. कोणीच नाही पाहिलं. हा तुला सांगत हा तुला सांगत हा. मग मला तुला हाणायचं आहे ना 4 भीतीत हाणायचं लोक देखता हाणायचं. अहो त्यांनी डोळे लावेल होते. आणि मग दारू फेकली ना तू हा तुला माझा शाप लाग मला तुझं वाटोळ वाटोळ. बापरे. अहो वाटोळच झालाय ना. काय नाही माहितीये का आमच्या संसारामध्ये काय नाही फाटक्याचं लुगडे तुटकीच चोडी. अहो काय सांगू मावशी यांची मावशी चष्म्यावाली. अहो माझ्याकडे साडी नाही हो ही एकच साडी आहे. हा ए साडी नाही ए साडी नाही हे का आता महिला इज्जत घातली बा. आपण इज्जतदार माणूस आहे. आपली जेवढी ओळख आहे कोणाचीच नाही. हे का साडी नाही महाराज हा साडी नाही म्हणते या भुताड्या बघ हिला माहेरची साडी आहे हिला नऊवारी साडी आहे त्याची साडी आहे माहेरची साडी आहे पगडी साडी 6 वारी साडी आहे 9 वारी साडी आहे 1 वारी साडी आहे 3 वारी साडी आहे हो. एवढी साडी आहे. तरी म्हणते मला साडी नाही साडी नाही साडी नाही. अहो एवढे काय वाकडे तिकडे हो राहिले. अहो त्या साड्या कोणी घेतल्या माहितीये का? कोणी घेतलं? माझ्या भावाला माहिती पडलं माझ्या ताईला एक साडी आहे म्हणे. माझ्या भावाने घेऊन दिली. त्या काय वर्तन करून बरोबर राहिली तुम्ही. ए भाऊ हा आता भावाचं आपल्याला तळतळाट आले. आता भावाची मी सुपारी नाही देणार. मी आहे ना
नारळ द्या ना नारळ. बस तुम्हाला काय तेवढंच येतं. पाटक्याच लुगडी तुटकीच चोळी, फाटक्याचे लुगडे तुटकीच चोळी. आणि आमच्या घरात काय नाही माहिती का? अन शिवाया दोरा नाही मला दादूला नको ग बाई. हा शिवाया दोरा नाही मला नवरा नको ग बाई. मला दादूला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई. मला दादूला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई. मला दादूला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला दादूला नको ग. हो 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 हो. आता हे काय आहे? आणि हे काय आहे? हा ए लांब केसाच्या माणसामध्ये बोलणंच नाही. हे काय आहे माहित नाही तुला? काय तर मला आहे ना एकदा स्टँड लावू दे. ते काय आहे? तुला माहित नाही? पहिलं पांढरं होतं, आता हे निळं दिसू राहिलं. सांगू गे, तुला नाही समजायची आमची आयडिया. काय आहे? ओ अगं बाई हो काय आहे ते? हे काय आहे माहिती का? हा ए पिल्लू, ए पिल्लू, प्या पिल्लू वा गुल्लू. हे काय माहिती का? हे काय माहिती का? ई बियर, ए बियर. आओ ही बियर आहे बियर. प्या बियर, टाका गियर. हो अहो गिअर टाकून टाकून किती पोर काढले माहिती का तुम्ही? हे बिचारे पोर माहिती का उपाशी ये. हे 12 पोर पकाचे तोंड सोडून बसले माझे. सोन्या ए सोन्या इकडे रे. ए सोन्या पप्पा बिस्किट. पप्पा बिस्किट. अहो काय सांगू तुम्हाला माहितीये का? काय मागू राहिले ते लोक? अहो यांच्या धाकाने पोर सुद्धा घाबरून पळून जातात. काय मागू राहिले? हा अहो तुमच्यामुळे माहितीये का? हा. अहो घरात किराणा नाही, पोर उपाशी आहे. आणि माझं तर पार पोट पाठीला चिपकलं. ए हा इथं घोबाड काय सांगू राहिलं मला? मग? बिस्किट दे बिस्किट. यायला तुला काय जन्म मी बिस्किट खायसाठी दिलं काय? शेण काय शेण? मग असंच राहतात शेण खायला लावणारे. अहो तुमच्या घरात किराणा आहे का? किराणा मग हे पहा, हे असे संस्कार तुमचे. ध्यानात ठेवा. हा माझ्यासारखं जर पेताड बाप असला ना, पोरगा अमृत मागत हो का? जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी. ए अहो घरात किराणा नाही, किराणा. ए किराणा हा. नाही. मग तू काय किराणा आहे? हे बघा. ए आता मी खोटं बोलणार नाही. ते अमृत नाही, स्प्राईट आहे ती. अहो
ए सोने ए हा काय म्हणे घरात किराणा नाही मग हे काय ए आता हद्द झाले खोटेपणाचे बरं का हा हे का तुम्हाला खोट नाही सांगत मग आपल्या घरी किराणा नेहमी असतो कालच गेलो हा आज ड्राय डे माहिती ना हा कालच 1 किलो शेंगदाणे आणून ठेवलेले वा वा. 1 किलो फुटाणे आणून ठेवलेले आणि पावशेर मीठ आणून ठेवलेले आपल्याकडे किराणा नेहमी फुलं असते हे ते माझं पोरग नाही तर जाऊ दे खाली जा नाही याला कोणाचे पोर उचलून आणतील माझं पोरग माझं हे खाली हे पा बापाला काय म्हणलं ते माहिती का मी एवढा गोरा ते एवढं काळ कोणाचं आहे रे ते पोरग अहो अहो हे शेंगदाणे फुटाणे हे कशाला लागतं यांना माहिती का कशाला किराण्याला काय लागत रे साहेब? अहो यांच्या चखण्याला लागतं ते चक अरे बाबो म्हणजे तुला चक ना माहिती आहे का आणि मग जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आमच्या घरात काय नाही माहिती का वर तेलाची दार नाही अहो तेलाची दार नाही म्हणजे काय माहिती का तेल नाही? अहो आमच्या संसारात प्रेम नाही ए हा प्रेम नाही ए आता आमच्या दोघांची एवढं प्रेम आहे म्हणते हे काय म्हणते प्रेम नाही प्रेम नाही प्रेम नाही मग मला सांग आपल्या दोघांचं प्रेम नाही तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 हे कुठून आलं राजस्थान मग त्यात काय एवढं नवल तसे तर कुत्रीलाही होते आणि डुकरीलाही होते वर तेलाची दार नाही मला नवऱ्यानं झोपवाई. वर तेलाची धार नाही मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई. हो 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 अहो हे कुठून आणलं नाही एवढी हा काय आहे ते हे काय आहे? हा थांबा, मला आहे ना स्टँड लावू द्या स्टँड लावल्याशिवाय मला बोलता येत नाही थांबा हो अहो हे काय आहे? हो याच्याने काय गुदगुदी होती का हो हे काय आहे माहिती का बरका हे काठी काय? घुसून जाईन, निघणार नाही बाहेर हो हे काय आहे? हे काय आहे माहिती का काय आहे? हे संत्री आहे संत्री हा प्या संत्री व्हा मंत्री हो मंत्री सुरतीचे मोती गुळगाव सोने अहो खोटं सांगत तुम्हाला माझ्या लग्नामध्ये माझ्या बापाने ना अहो सोन्याने मळून पाठवली होती मला त्या बाबाने काय केलं माहिती का सगळं सोनं विकून दारू पेला हा आता माझ्याकडे ना फक्त माझा एकच दागिना आहे कोणता पांडुरंगाचे माळ सोन्याने पिवळी सोन्याने पिवळी हा. तेव्हा का हिला आपण बी पिवळीच ठेवलेली आहे कशी माहिती का हा सकाळी उठले की रक्त लिहूस हाणायचं पिवळं होस
दुपारी उठली का पिवळं ओसर आणायचं आणि संध्याकाळी पिवळं सकाळ दुपार संध्याकाळी ढोस चाललो अशी संध्याकाळी एकदा 8 वाजले का पिवळी जरा दिसत मला सांगा खरंच मी याची मार खात असेल का यांचा हा आणि का हो मी काय म्हणतो हा. तुमचं लग्न जमवलं कोण होतो लग्न ते तर कोण होतं लग्न जमवायला? लग्न जमायचं काय माझं वाटोळ केलं ना त्यांनी ए वाटूळ आणि मग वेळ गावलेच कोणी तुम्हाला खोट नाही सांगत हा आपण एवढं गुणवान आहे ना आपल्या एवढं औषधवाला माणूस आहे ना आपण हा आपल्या मग अशी पुरींची लाईन आहे बापरे. तुम्हाला खोट नाही सांगत माझ्या संग आहे ना हा ती गौतमी पाटील नाही का ती लग्न करीत होती काय का हा पण काय झालं या तुमच्या गावातले 3 बोगस माणसं आहे बोगस हा मला गौतमी पाटील म्हणले हा दाजीबा हा आपण दोघं लग्न करू मला वा 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 त्या गावातले 2-3 जण आले ना कोण होते ते रवी बाबड नाही गीत आज हा. आला म्हणे तुम्हाला लय भारी एकदम भारी देतो काय देतो भारी दारू अरे नाही रे बाबा पोरगी देतो ते गौतम पाटील सोडून हे चक्र माझ्या गळ्यात घातलं हा दुसरं ते नाही का साहिल नाईक नाही तुम्हाला साहिल नाईक माहित नाही का तो असं माणसं पाहिलं चित्र काढतो हा त्याच लग्न नाही झालं मला म्हणे तुला लय भारी हे याडमट वाय घातलं हो दुसरं ते अहो. 4-5 जणांनी मग वाटोळ केलं तिकडे ती पार्टीला गेली आणि हे गेले नाही भोताड माय माग घातले हो कोणाला भुताड म्हणून राहिले तुमचं तोंड पहा आरशात जरा काय हा म्हणजे माझ्यासोबत तुमच्या गौतमी संग पाटील- नाही मी काय म्हणतो कोण अजून लग्न करायला तयार होते कोण अजून माय संग हा कोण माय संग ती ही नाही का कोण ती याची अमिताभ बच्चनची सून बाप कोण ऐश्वर्या राय अरे दोन्ही माल गेले ना हातातून हे येडे हातात लागलं ना माझ्या हो मी काय म्हणतो ऐका हा. आता याला साक्षी आहे पोरग काय म्हणतं पहा तुमचं ते पोरं माझं ए माझं नाही तिकडे काय फेक. काय काय गौतमी पाटील चांगल्याला भाव देत नाही तुला देईन का बेवडे अहो सुरतीचे मोती गुळगाव सोने याच्या राज्यात लेले नाही मला दांडूल नको गबाई मला नवरा नको ग बाई, मला दारू नको गबाई दांडूल नको गबाई मला नवरा नको गबाई हा नवरा नको ग बाई, मला दारू नको ग बाई, मला दारू नको गबाई नवरा नको ग बाई, मला दारू नको ग बाई. हो 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 आता लय झालं तुमचं. आता मी काय ठरवलं माहितीये का? अहो मी तुमच्या संसाराला वैतागले आता. मी पण वैतागले तुला. मी आता काय ठरवलं माहितीये का? काय ठरवलंय? मी चालले माझ्या माहेरी. माहेर चालली? हो न. नको तुमचा संसार नको तुमचे पोरं काय नको काहीच नको मला. काय? चालली मी. काय? माझा बाप म्हणे बेटा हा. तू पोटात सपली ताटात सपणार नाही का? हा. येऊन जाय बेटा म्हणे घरी. मी चालली माझ्या बापाकडे. खरंच चालली का? हो खरंच चालली मी. आई शपथ. हो हा? नको तुमचा संसार मला. काय? चालली मी. नको ना जाऊ. चालली मी. ए नको ना. खरंच चालली का? हो खरंच? अहो का हो, तुम्हाला समजून समजून समजत नाही तुम्ही. तुम्हाला सांगतो दारू पिऊ नका मी चालली माझ्या माहेरी. ए नको ना जाऊ. ए शांत बसा. ए खरंच चालली का? हो आई शपथ. काय सांगू तुम्हाला आता. हा. अहो या संसारात तुमच्या दारूपायी सगळ्याचं संसाराचं वाटोळ झालं हो. मी किती सहन करणार. मी चालले माझ्या माहेरी. महाराज हे नको ना जाऊ.
ए नको ना जाऊ नको ना जाऊ तुझ्या मी पाया पडतो मला सोडून नको जाऊ ग नको जाऊ नको जाऊ तू जर मला सोडून गेली तर तुझ्यासारखी पतिवर्ता बायका मला परत कधीच भेटणार नाही मला सोडून नको जाऊ ग नको जाऊ महाराज मी पहिला दारू पित नव्हतो 4-5 मूर्ख मित्रांच्या नाद लागून मी दारू प्यायला लागलो मी सुरुवातीला फक्त 30 ml 90 ml एवढी दारू प्यायचो पण या मित्रांच्या नादी लागून मी एवढी दारू प्यायला लागलो की माझ्या संसाराचं मला ध्यान राहिलं नाही माझ्या बायका पोरांचं मला ध्यान राहिलं नाही माझ्या शरीरात आज एवढं अल्कोहोल झालंय एवढी दारू झाली की मी केव्हा मरेन मला पण माहिती नाही मी आधी दारू पित नव्हतो या मूर्ख मित्रांच्या नादी लागून मी दारू प्यायला लागलो एवढी दारू प्यायला लागलो ही तेवढी दारू प्यायला लागलो की माझी पतिवर्ता बायको मला सोडून चालली या दारूपायी माझ्या मुलांचं शिक्षण मी करू शकलो नाही आज माझ्या शरीरात एवढी दारू झाली एवढे अल्कोहोल झालंय की आज माझं पूर्ण हृदय कामातून गेलंय पूर्ण माझ्या हाताने सडलेत पूर्ण माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात आज मी केव्हा मरेन मला पण माहिती नाही जेव्हापासून ही दारू माझ्या संसारामध्ये आली ना तेव्हापासून माझे सासू सासरे माझ्यापासून दुरावले गेले जेव्हापासून ही दारू माझ्या जीवनामध्ये आली ना तेव्हापासून माझे आई वडील माझ्यापासून दुरावले गेले या दारूपायी मला या समाजामध्ये काडीचाही मान राहिला नाही आज माझ्या संग कोणी बोलत नाही सगळे पाहुणे रावळे माझ्यापासून दूर गेले माझे लेकरं बाळं माझ्यापासून गेले माझी बायको माझ्यापासून दूर गेली आज माझ्या शरीराची अशी अवस्था झाली मी केव्हा मरेन मला पण माहिती नाही म्हणून सर्वांना विनंती करतो बाबा त्या बेळगाव मध्ये नाही या नांदगाव मध्ये नाही त्या पंचकृषीमध्ये कोणी जर दारू पित असेल बाबा दारू पिऊ नका दारू अवधच आहे जसं माझ्या संसाराचं वाटोळं झालं ना तसं तुमच्या संसाराचं वाटोळं 1 सेकंद सुद्धा लागणार नाही मायबापानं 1 सेकंद सुद्धा लागणार म्हणून मी सर्वांना विनंती करतो बाबा दारू पिऊ नका रे दारू अवधच आहे दारू पासून लाभराचे दारूचे पैसे घालताना ते आपल्या लेकरा बाळांसाठी घाला आपल्या घरच्यांसाठी घाला आपल्या गावात जर सप्ताह होत असेल तर सप्त्यामध्ये अन्नदान करा पण दारूला शिवू नका बाबा माझं जसं वाटोळं झालं ना तसं तुमचं वाटोळं व्हायला थोडं सुद्धा क्षण लागणार नाही हे बघ मी तुझ्या पाया पडतो तू म्हणशील तर मी करायला तयार आहे पण तू जाऊ नको ग बाई तुझ्यासारखी बायको मला परत कधीच भेटणार नाही तुझ्यासारखी बायको मला परत कधीच भेटणार नाही तू जाऊ नको मी तुझ्या पाया पडतो तुझ्यासारखी बायको मला कधी अहो तुम्हाला खरंच पश्चाताप झालाय का हो मला दारू एवढा पश्चाताप झाला आतापर्यंत सगळं जीवन मी वाया घातलं तू जाऊ नका मग तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे पण तू जाऊ नका मला सोडून जाऊ नका मला परत तुझ्यासारखी बायको कधीच भेटणार नाही मग या प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगा की मी आजपासून दारू पिणार नाही प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगते मी कधी दारूला परत शिवणार नाही टाळी वाजवा या प्रभू नामाची प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो मी परत दारूला कधी शिवणार नाही तू माझ्यापासून दूर जाऊ नको तुझ्यासारखी पतिवर्ता बायको आणि असे मला परत मला कधीच भेटणार नाही अहो माझ्यासाठी अजून 2-3 गोष्टी करणार का हो 100% करणार गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणार 100% पवित्र तुळशीची माळ मी घालणार माझ्या ज्ञानोबा तुकोबाची वारी करणार
ज्ञानोबा रायांची वारी करणार तुकोबा रायांची करा पंढरपूरच्या पांडुरंगाची पारी वारती मी करी वारी करीन पण तू जाऊ नकोस का बाई मला सोडून जाऊ नकोस एका जनार्दनी समरस झाले पण तो रस येते नाही मला दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई हा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई हा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई हा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग टाळ्यांचा आवाज पाहिजे तसा आलाच नाही.